चला तर मंडळी, एक वाव अशी रेसिपी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. एक झटपट, सोपी आणि कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये रेडी होणारी अशी रेसिपी आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर कळालंच असेल. ही मँगोशी रिलेटेड अशी रेसिपी आहे. तर मी तुम्हाला नाव सांगूनच टाकते. तत्पूर्वी सीमाज ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आपल्या व्हिडिओजला तुम्ही भरभरून प्रेम देताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. असेच जास्त प्रेम देत राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या अशा सर्व यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला तर वेळ वेस्ट न करताच व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया. तर आपण आज बघणार आहोत एक आंब्याचीच रेसिपी, जी की आहे मँगो मिल्कशेक विथ आईस्क्रीम. ॲक्च्युली गाईज, मुलांना बाहेरच्या ज्या मँगो मिल्कशेक जे मिळतात ते फार आवडतात. बट तुम्ही अशा पद्धतीची जर घरातच त्यांना जर बनवून जर मिल्कशेक जर दिला तर ते बाहेरचा 100% मिल्कशेक हा विसरून जाणार, ह्याची गॅरंटी माझी आहे. चला तर त्यासाठी आपण घेऊया कोणताही तुम्ही इथे मँगो तुम्ही इथे घेऊ शकता. अल्फान्सो, केसर, लंगडा, त्यानंतर चौसा, त्यानंतर येतो आपला लालबाग येतो, त्यानंतर येतो केशर, त्यानंतर बदाम. अशा वेगवेगळ्या मँगोजच्या व्हरायटी आहे. तुम्ही कोणत्याही इथे यूज करू शकता. तर मी इथे यूज केलेला आहे अशा पद्धतीने मी इथे यूज केलेला आहे केशर आंबा. तर तुम्ही कोणताही इथे यूज करू शकता. तर त्यानंतर आपण हा व्यवस्थित वॉश करून घेणार आहे, पील करून घेणार आहे. त्यानंतर अशा पद्धतीने त्याचे पीसेस बनवून घेणार आहे. तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही बनवून घ्या, बिकॉज आपल्याला ते ग्राइंडच करायचे आहे. तर त्यासाठी अशा प्रकारचे पीसेस बनवून घेऊया आपण सर्वात प्रथम. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे पीसेस आपण बनवून घेणार. तुम्ही रफसुद्धा बनवू शकता किंवा पीसेस नाही बनवले तरीही नो प्रॉब्लेम, बिकॉज आपण ते ग्राइंडच करणार आहोत. त्याची अशी स्मूथ अशी पेस्टच रेडी होणार आहे. हे बघा. त्यानंतर आपण आता घेऊया आपला जार आणि त्यामध्ये ॲड करूया आपले मँगोचे जे पीसेस आपण बनवलेले होते ते. अशा पद्धतीने आपण शिफ्ट करून घेऊया आता. आणि ॲक्च्युली गाईज, मुलांचं मँगो म्हटलं की अतिशय फेवरेट असं हे फ्रूट आहे. आणि समरमध्ये तर हे अतिशय मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं आणि इझिली उपलब्ध होतात. त्यामुळे आपण हे अशा पद्धतीचे मिल्कशेक बनवून भरपूर पोटभर एन्जॉय करू शकतो आणि करायलाच पाहिजे, बिकॉज नंतर हे अवेलेबल होत नाही. तर आता आपण मँगो घेतल्यानंतर त्यामध्ये ॲड करणार आहोत भरपूर असं दूध. त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे आपण शुगर इथे ॲड करणार आहोत. जर तुम्ही जो आंबा घेतलेला आहे तो जर जास्त स्वीट असेल तर शुगरची इथे गरज नाही. बट जर कमी स्वीट असेल तर तुम्ही इथे शुगर नक्की यूज केली पाहिजे, वापरली पाहिजे. आणि त्यानंतर आता आपण वळतोय आपल्या एकदम इंटरेस्टिंग अशा इन्ग्रेडियंटकडे, ती म्हणजे आईस्क्रीम. मी इथे यूज केलेली आहे मँगो आईस्क्रीम. तुम्ही इथे दुसरीही कोणतीही आईस्क्रीम तुमच्या आवडीप्रमाणे यूज करू शकता. व्हॅनिला जरी तुम्ही इथे यूज केली ना तरी अतिशय अप्रतिम अशी टेस्ट येते. तर मी इथे यूज केलेली आहे मँगो आईस्क्रीम. तर आता आपण व्यवस्थित असं ज्यूस बनवून घेऊया याचा व्यवस्थित. हे बघा आता. आणि जोपर्यंत व्यवस्थित आपला स्मूथ असं ज्यूस तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. हे बघा. अतिशय टेस्टी, अतिशय डिलिशियस असा मिल्कशेक हा रेडी होणार आहे आपला ह्या ठिकाणी. हे बघा. आता आपण काढून घेऊया आपला जार. हे बघा. तुम्ही बघू शकता आता. वाव असा मिल्कशेक आपला रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती थिक असा मिल्कशेक रेडी झालेला आहे. आता आपण सर्व करूया आपल्या ग्लासेसमध्ये. हे बघा किती थिक आणि स्मूथ असा रेडी झालेला आहे आपला ज्यूस मिल्कशेक. हे बघा. अगदीच बघता क्षणी तोंडाला पाणी येईल अशा पद्धतीचा ज्यूस आपला रेडी झालेला आहे. आणि त्यानंतर आपण आता इथे ॲड करणार आहोत ही व्हॅनिला क्रीम. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर यूज करा, किंवा नसेल तर इट्स ओके, स्किप करू शकता. माझ्याकडे इथे अवेलेबल होती त्यामुळे मी इथे यूज केलेली आहे. व्हॅनिला प्लस मँगो क्रीम आहे ती. आणि त्यानंतर आता आपण आपलं मँगो त्यावरती आपण अशा पद्धतीने आपण ठेवणार आहोत. अतिशय सुंदर दिसतात. जितकी डिलिशियस ती दिसते
जितकी सुंदर ती दिसते तितकीच ती डिलिशियससुद्धा आहे. जितक्या प्रेमाने आपण बनवली ना तितक्याच प्रेमाने आपण सर्व करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता आपला मँगो मिल्कशेक हा रेडी झालेला आहे. किती टेम्पटिंग दिसत आहे, किती सुंदर डिलिशियस दिसत आहे. गाईज बिलीव्ह मी, असा तुम्ही तुमच्या मुलांना जर बनवून दिला तर ते पोटभर खातील आणि भरपूर एन्जॉय करतील आणि मार्केटचा तर मिल्कशेक हे विसरूनच जातील, माझी गॅरंटी आहे तुम्हाला. आणि वन मोर थिंग, इथे मी क्रीम यूज केलेली आहे, त्याऐवजी तुम्ही इथे आईस्क्रीम जरी पुट केली तर ही बेस्ट राहील. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. चला तर राधे राधे.